विदर्भामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष वाढलाय। खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईमध्ये आज बैठक बोलावलेली आहे। आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे नेत्यांच्या तक्रारी आल्या। बोंडेकरांविरोधात मंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाणे, त्याचबरोबर किरण पांडव एकवटले। निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून पक्षामध्ये नव्याने आलेल्यांना संधी दिल्याचा आरोप केला गेलाय। भंडाऱ्याचे शिंदे शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर पक्षाचे पूर्व विदर्भ संयोजक आहेत। जुने लोकांना न टाळता एक दोन झालं, बाकी सगळ्यांना ऍडजस्ट करून नवीन काही लोकांना तिथे समाविष्ट केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आमचा टार्गेट आहे की आता जर आपण पक्ष जर बघितला तर 4 नंबरवरती आमचा पक्ष आहे। तर आम्हाला पण वाटते की नंबर 1 वर नाही तर किमान नंबर 2 वरती तरी आमचा शिवसेना पक्ष शिंदे गटाचा राहील। त्याचं नियोजन आम्ही हा सगळे करत आता। हे सगळे करत असताना कुठे कुठे किंतु परंतु होते, काही लोक दुखवतात, काही लोक खुश होतात। याच्यामध्ये थोडंफार होत असते, याला काय खूप मोठं सिरियस घेण्यासारखं असतं विषय। तर आपण बघितलं नेमकं काय सांगितलं गेलं ते बोंडेकरांकडून। आत्ताच्या क्षणाला जी बैठक होणार आहे श्रीकांत शिंदे यांची, त्यामध्ये नेमकं काय घडतंय याकडे विशेष लक्ष असेल, कारण यावर तोडगा निघणं आवश्यक असेल। निवडणुका आता जवळ आहेत आणि अशात कार्यकर्त्यांकडून किंवा इतर नेत्यांकडून अशा पद्धतीनं तक्रारी येणं हे पक्षाच्या दृष्टीनं घातक असेल। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, जी बैठक होणार आहे त्यासाठी नेमकं कोण कोण उपस्थित असेल आणि तोडगा निघू शकतो का? रिद्धी, नक्कीच, कारण ज्याप्रमाणे पूर्व विदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेत जो अंतर्गत वाद आहे तो शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे। कारण परवा पाहिलेलं आहे की भंडारा जिल्ह्यामधील अनेक जे पदाधिकारी होते शिंदेच्या शिवसेनेतील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। काल वर्धा जिल्ह्यातील जे काही पदाधिकारी होते, ज्यामध्ये शहर अध्यक्ष असतील किंवा उपजिल्हा प्रमुख असतील आणि इतर पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तर कुठेतरी अंतर्गत राजकारण आणि अंतर्गत रस्सीखेच शिंदेच्या शिवसेनेत असल्याचं दिसून येत आहे। आणि त्यामुळे जे पूर्व विदर्भ संयोजक आहेत नरेंद्र बोंडेकर, आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी आपल्या मर्जीतील लोकांना पदाधिकारी पदी नेमल्याचा आरोप जो आहे तो अंतर्गत शिवसेनेमधून करण्यात येत आहे। आणि त्यामुळे राज्यमंत्री असतील, आशिष जयस्वाल असतील, कृपाल तुमाणे असतील किंवा जे पूर्व विदर्भ संघटक आहेत किरण पांडव, हे एकवटलेले आहेत। आणि जी नाराजी आहे ती आता मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचं दिसून येतं। कारण नरेंद्र बोंडेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्यांना मोठी पदं दिली आहेत, मात्र जे वर्षानुवर्ष शिवसेनेत आहेत, जे निष्ठावंत आहेत, त्यांना कुठेतरी डावललं जात असल्याचा आरोप नरेंद्र बोंडेकर यांच्यावर होत आहे। आणि त्याचमुळे जो अंतर्गत वाद आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक बैठक बोलावलेली आहे। या बैठकीसाठी नरेंद्र बोंडेकर हे देखील रवाना झालेले। त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेतील पूर्व विदर्भातील पदाधिकारी आणि कृपाल तुमाणे असतील किंवा आमदार आशिष जयस्वाल असतील, त्याचबरोबर किरण पांडव असतील, हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे अंतर्गत वाद कुठपर्यंत जातो किंवा यावर काही तोडगा निघतो का, हे आजच्या बैठकीत यावर काही निष्पन्न होतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।